कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 10 मतदारसंघातील आज विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडली आणि यानंतर या मतदारसंघातील अनेक मतदारसंघामध्ये शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी सक्रिय सहभाग घेत प्रचार यंत्रणेत सहभाग घेतला होता आणि आता आपल्या सोबत आहेत धैर्यशील माने दादा. आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. दादा नमस्कार. काय सांगाल, आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10-0 असं आघाडी आपल्याला मिळालेली आहे. महायुतीला घवघवीत यश संपूर्ण महाराष्ट्रभर मिळालंय, पण त्याची सुरुवात ही कोल्हापूर जिल्ह्याने केली असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. महायुतीच्या प्रचाराचा नारळ महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी एकत्रपणे अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्र पदक्रांत करण्याच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न सुरू केले आणि आई अंबाबाईनं ती भगवी पताका त्यांच्या खांद्यावर देत परत एकदा मुंबईला महायुतीचे जे या ठिकाणी सर्व शिलेदार आहेत त्यांना काम करण्याची संधी दिली. मला मनापासूनचा आनंद आहे की ज्या मातीतनं खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरे साहेब आपल्या विचारांची सुरुवात करायचे, त्याच मातीनं परत एकदा भविष्याची साथ घालण्यासाठी म्हणून महायुतीचे हात बळकट केले आहेत आणि त्यामध्ये कोल्हापूरकरांनी भरभरून आशीर्वाद दिले. 100% स्ट्राईक रेट खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्ह्यामधनं आपल्याला बघायला मिळतो. ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या आम जनतेनं दाखवलेला महायुतीवरचा विश्वास आहे. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास आहे. नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास आहे आणि निश्चितच या पुढच्या काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला अतिशय गतिशीलपणे पुढे नेणं ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे आणि त्यासाठी एक टीम वर्क म्हणून आम्ही या पुढच्या काळामध्ये काम करू. खरं तर दादा, तुम्ही ज्या वेळेला इचलकरंजी असेल, शिरोळ असेल, हातकणंगले असेल आणि सर्वात महत्वाचा जो मतदारसंघ आहे तो शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघामध्ये तुम्ही सक्रिय सहभाग दाखवला होता आणि या वेळेला आवाडे गट असतील आणि दुसरीकडे धैर्यशील माने यांचा जो एक मोठा गट आहे, यांची ताकद या निमित्तानं दिसून आलेली आहे. कशा प्रकारे तो अनुभव होता? सर्व गट तट बाजूला ठेवून विचाराने ज्यावेळी एखादी लढाई आपण करतो त्यावेळी सामान्यांचा आधार घेत खऱ्या अर्थाने अशी असामान्य लढाई पार पडते. माझ्या लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघामध्ये आज महायुतीचे आमदार विजयी झालेले आहेत आणि मला मनापासूनचा आनंद आहे की अगदी तरुण चेहऱ्यापासून ते वडीलधारी माणसापर्यंत, अनुभवी चेहऱ्यांपासून ते अगदी तळागाळात काम करणाऱ्या लोकांपर्यंत अनेकांना संधी या निमित्ताने या ठिकाणी मिळाली आणि अनपेक्षित असणारे सुद्धा निकाल या महाराष्ट्राने या ठिकाणी पाहिले. अपेक्षेप्रमाणे माझ्या मतदारसंघामध्ये आम्ही जे काम केलं होतं, लोकसभेला अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण ही इलेक्शन निवडणूक यशस्वी केली आणि विधानसभेला मॅन्डेट देत असताना 360 डिग्री युटर्न ज्याला आपण म्हणता येईल अशा पद्धतीचा मॅन्डेट, एक महत्वाकांक्षी अशा पद्धतीचं मॅन्डेट महाराष्ट्राच्या आम जनतेनं दिलंय आणि मला आनंद आहे की त्याची या ठिकाणी श्रृंखला माझ्या मतदारसंघामध्ये पण आलेली दिसते. तर नक्कीच आपण पाहिलं की जे काही घवघवीत यश या ठिकाणी मिळालेलं आहे आणि याची सुरुवात महाराष्ट्रात जी झाली आहे ती कोल्हापुरातून झाली आहे, याचा समाधान आहे अशी प्रतिक्रिया धैर्यशील दादा माने यांनी आपल्या सोबत दिलेली आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.